मित्रांनो, एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर किती काळ प्रेम करू शकते? स्त्री पुरुषाला कधी कंटाळते? नक्की बघा. मित्रांनो, एखादी स्त्री एखाद्या पुरुषावर किती काळ प्रेम करू शकते? स्त्रीला पुरुषाचा कंटाळा नेमका कधी येतो? आणि प्रेम, आसक्ती, कर्तव्य व मोह यांच्यातला फरक काय असतो? हा प्रश्न माणसाला कायमच पडत आलेला आहे. बाहेरून पाहिलं तर प्रेम ही एक सुंदर, पवित्र भावनांचं रूप वाटतं. पण जेव्हा त्यात वासना, स्वार्थ, मोह आणि अति आसक्ती मिसरते, तेव्हा त्याच प्रेमाचं रूप हळूहळू बदलत जातं. ही कथा नेमकी याच बदलाची, माणसाच्या भ्रमाची आणि स्त्री-पुरुष नात्यांमधील खरी मर्यादा समजावून सांगणारी आहे. खूप वर्षांपूर्वी एका समृद्ध राज्यात एक राजा राहत होता. राज्य मोठं होतं, संपन्न होतं, प्रजा सुखी होती. पण तरीही त्या राजाच्या आयुष्यात एक मोठी पोकळी होती. वयाची 40शी उलटून गेली होती, तरीही त्याने लग्न केले नव्हते. कारण साधं होतं, त्याच्या मनासारखी स्त्री त्याला कधीच सापडली नव्हती. अनेक राजकन्या, अनेक थोर घराण्यांच्या मुली त्याच्या समोर आल्या, पण त्याचं मन कुणातच रमेना. तो सतत काहीतरी वेगळं, काहीतरी असामान्य शोधत राहिला. एका दिवशी शिकारीच्या निमित्ताने तो राजा जंगलात गेला. दूर एका शांत ठिकाणी त्याला एक लहानशी झोपडी दिसली. त्या झोपडीजवळ गेल्यावर त्याची नजर एका स्त्रीवर पडली. ती स्त्री विलक्षण सुंदर होती. तिच्या सौंदर्यात एक मोहक जादू होती, अशी जादू की पाहणाऱ्याचं भान हरपून जावं. राजा क्षणात तिच्यावर मोहित झाला. विचार, विवेक, समाज, प्रतिष्ठा काहीच त्याला त्या क्षणी आठवलं नाही. त्याला एवढंच वाटलं की हीच ती स्त्री आहे जिच्यासाठी तो इतकी वर्ष वाट पाहत होता. थोड्याच वेळात त्याला कळलं की ती स्त्री एक वेश्या आहे. सामान्य माणूस असता तर कदाचित तिथेच थांबला असता, पण राजा त्या मोहातून बाहेर येऊ शकला नाही. उलट त्याचं आकर्षण अधिकच वाढलं. तो तिच्या जवळ गेला आणि थेट तिला लग्नाची मागणी घातली. हे ऐकून ती स्त्री शांतपणे हसली. तिच्या हसण्यात उपहास नव्हता, तर अनुभवाचा थकवा होता. तिने राजाला समजवण्याचा प्रयत्न केला. तिने स्पष्ट सांगितलं की वेश्येचं प्रेम नसतं, तिचा धर्म नसतो, तिचं आयुष्य पैशाभोवती फिरतं आणि तिच्या आयुष्यात पुरुष येतात आणि जातात. पण राजा ऐकायला तयार नव्हता. तो तिच्या सौंदर्याच्या आणि मोहाच्या नशेत पूर्णपणे बुडून गेला होता. शेवटी त्या स्त्रीने 2 अटी घातल्या. एक म्हणजे तिच्या 2 बकऱ्यांची जबाबदारी राजाने घ्यावी आणि त्यांना कधीही त्रास होता कामा नये. दुसरी अट अशी की तिने जे काही करायचं ते राजाने प्रश्न न विचारता सहन करायचं. राजा त्या क्षणी इतका आंधळा झाला होता की त्याने कोणताही विचार न करता दोन्ही अटी मान्य केल्या. लग्न झालं आणि ती वेश्या राणी म्हणून राजमहालात आली. सुरुवातीचे काही वर्ष राजासाठी स्वप्नासारखे होते. तो तिच्या प्रेमात इतका बुडाला होता की त्याला राज्यकारभार, जबाबदाऱ्या, प्रजा काहीच आठवत नव्हतं. पण मोहाचं आयुष्य फार काळ टिकत नाही. 4 वर्षांनंतर एक घटना घडली. चोरांनी त्या 2 बकऱ्या चोरून नेल्या. राजा प्रयत्न करूनही त्या वाचवू शकला नाही. अट मोडली गेली होती. वचन दिलं होतं, त्यामुळे राजा तिला थांबवू शकला नाही. ती स्त्री निघून गेली, जशी ती आली होती तशीच, कोणतीही भावना न दाखवता. तेव्हाच राजाला पहिल्यांदा प्रेमाची खरी किंमत समजली. ज्या स्त्रीला तो सर्वस्व मानत होता, ती एका क्षणात निघून गेली होती. राजा पूर्णपणे कोसळून गेला. झोप उडाली, अन्न पचेनासं झालं, मन बेचैन झालं. शेवटी तो पुन्हा तिच्याकडे गेला, तिला परत येण्याची विनवणी करू लागला. तेव्हा त्या स्त्रीने त्याला आयुष्याचा खरा धडा दिला. तिने सांगितलं की वेश्येचं प्रेम हे प्रेम नसतं, ती आसक्ती असते, मोह असतो, स्वार्थ असतो. समाजातील स्त्री आणि वेश्येतील फरक तिने राजाला स्पष्ट करून सांगितला. समाजातील स्त्रीचा धर्म असतो, कर्तव्य असतं, नात्यांची जबाबदारी असते. ती स्त्री नवऱ्याच्या सुखदुःखात साथ देते, त्याच्यावर संकट आलं तरी त्याला सोडून जात नाही. पण वेश्येचं आयुष्य असं नसतं. जिथे लाभ आहे तिथे ती जाते. तिचं प्रेम परिस्थितीवर अवलंबून असतं. तिने आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. खरी स्त्री जी मनापासून प्रेम करते, ती वारंवार मी तुझ्यावर प्रेम करते असं सांगत बसत नाही. तिचं प्रेम शब्दात नसतं, ते कृतीत असतं, सहनशीलतेत असतं, नातं टिकवण्याच्या इच्छेत असतं. जिथे फक्त शब्दांचा मारा असतो, तिथे नातं टिकण्याची शक्यता फार कमी असते. हे सगळं ऐकल्यावर राजाचे डोळे उघडले. त्याला समजलं की तो प्रेमात नव्हता तर मोहात अडकला होता. त्याने एका चुकीच्या स्त्रीवर, चुकीच्या भावनेत स्वतःला गमावलं होतं. त्याने माफी मागितली आणि परत आपल्या राज्यात गेला. नंतर एका सुशील, संस्कारी राजकन्येशी त्याने विवाह केला आणि तिच्यासोबत स्थिर, शांत, समाधानाचं आयुष्य जगू लागला. या कथेचा अर्थ फार खोल आहे. स्त्री पुरुषावर कधीपर्यंत प्रेम करते, याचं उत्तर हे आहे की जोपर्यंत त्या नात्यात आदर आहे, सुरक्षितता आहे, समज आहे आणि जबाबदारी आहे, तोपर्यंत. जिथे फक्त मोह, वासना, स्वार्थ आणि अति आसक्ती आहे, तिथे प्रेम फार काळ टिकत नाही.
प्रेम टिकवायचं असेल तर दोघांनाही धर्म, कर्तव्य आणि मर्यादा समजायला हव्यात. कारण खरं प्रेम हे डोळ्यांना भुरळ घालणाऱ्या सौंदर्यावर नसतं, तर मनाला स्थैर्य देणाऱ्या नात्यावर टिकलेलं असतं.